नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील प्रोममध्ये सिद्धूचा पुरीसोबत साखरपुडा होतो आणि त्यामध्ये आजी खूप गोंधळ घालते, एवढा की लक्ष्मीची वाटच लावते. खरं तर लक्ष्मी सिद्धूला मित्र मानत असते आणि त्यात तो सिंचनाचा भाऊ. यामुळे लक्ष्मी त्याच्यासाठी सोन्याचं नाणं खरेदी करते, पण त्यावर असतो संतोषचा डोळा. सगळे कार्यक्रमाची तयारी करत असतात, तेवढ्यात संतोष ते नाणं चोरतो आणि रिकामी डब्बी परत त्या जागेवर ठेवतो. यामुळे लक्ष्मीला काय कुणालाही भनक लागत नाही. सिद्धू आणि पूर्वीचा साखरपुडा होतो आणि त्यांना आहेर द्यायचा मान पहिला गुणाजी आणि त्याच्या बायकोचा असतो. पण हे लक्ष्मीला माहीत नसल्यामुळे ती डब्बी घेते आणि सिद्धूसमोर जाते. आता श्रीनिवास दोघांनाही शुभेच्छा देतो, पण आजीला मात्र लक्ष्मी तिच्या घरच्यांचा खूप राग असतो. खरं तर राग त्यांचा नाही, त्यांच्या गरिबीचा असतो. आता आजी येते, डब्बी हिसकावते आणि लक्ष्मीला जोऱ्यात ढकलते. श्रीनिवास पटकन तिला सावरतो. आता आजी एवढी गोंधळ करते, पण गुणाजी म्हणतो, काय हरकत आहे, श्रीनिवास माझाच मित्र आहे, त्यामुळे माझ्या जावयाला आहेर द्यायचा त्याला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही त्यांना असं नका बोलू. आता गुणाजी बोलतो, याने आजीची सटकते आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास कसे वाईट आहे हे दाखवण्यासाठी ती डब्बी खोलते. कारण तिला माहीत असतं हे गरीब आहे आणि हे यांच्यानुसारच आहेर आणणार. पण छोटा काय आणि मोठा काय, आहेर तर लांबच राहतो. रिकामी डब्बी बघून आजीला अजूनच चेव येतो. आता ती दोन्ही हात वर करते आणि डब्बी सगळ्यांसमोर हलवते आणि म्हणते, बघितलं, आहेरामध्ये मोकळी डब्बी दिली, मोकळी डब्बी. ती आता लक्ष्मीला खूप आदवा बोलते. पहिले सिद्धूचा खूप मूड गेलेला असतो. आजीचं बोलणं ऐकून त्याचं अजूनच डोकं फिरतं. जयंत आणि जान्हवी मात्र गोंधळून गेलेले असतात. जयंत म्हणतो, प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. अहो, छोटंसं नाणं तर होतं, त्यात काय एवढं, हरवलं तर हरू द्या, आपण दुसरं आणूया ना. पण आजीचा माज अजिबात कमी होत नाही. या सगळ्याचा आनंद सुपर्णा आणि रवी घेत असतात. लक्ष्मीचा अपमान हा काय सिद्धूला सहन होत नाही आणि तो बाहेर निघून येतो आणि वर बघत म्हणतो, काय केलंस तू? मजा बघतोस माझ्या आयुष्याची? चेष्टा करतो प्रेमाची? का का वागलास असा? सगळं ठीक चाललं होतं ना? मित्रांसोबत फिरत होतो, पार्टीची कामही चांगली चालली होती, सगळं गाव फिरत होतो. अरे यार, मी ठरवलं होतं ना, नाही पडायचं प्रेमात. नकोय मला हा फालतूपणा. तो आता स्वतःच्या गळ्यातला फुलांचा हार काढतो आणि चुरगळून जोऱ्यात फेकून देतो आणि म्हणतो, खाल्ली माती, पडलो भावनाच्या प्रेमात पहिल्याच नजरेत. आता सिद्धूला पहिल्या क्षणापासून सगळं आठवत असतं आणि तो म्हणतो, भावना मॅडम जेव्हापासून आयुष्यात आल्या त्यापासून आयुष्यच बदलून गेलं आणि दिवस रात्र फक्त त्यांचा विचार करतो. रडतो, डोळे पुसत म्हणतो, रडणार नाही मी, अजिबात रडणार नाही. परीक्षा घेतोस ना माझी? घे. माझं पण नाव सिद्धिराज संपतराव गाडे पाटील आहे. हार मानणार नाही मी. कसं करू माझ्या आयुष्यामध्ये भावना मॅडमला आणतो की नाही बघच मी. पण नाणं कुणी घेतलं याचा खूप मोठा प्रश्न लक्ष्मी आणि तिच्या परिवाराला असतो. सगळेच साखरपुड्याला हजर असतात, पण फक्त संतोष नाही. यामुळे विनाला त्याच्यावर पक्का संशय असतो. आता मात्र तिला संतोषची खूप लाज वाटते. ती मनात म्हणते, आतापर्यंत मी काही बोलले नाही, हे कसे वागले, कसे बोलले, पण आज मात्र यांनी कहरच केला. घरी सगळे येतात, सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात. संतोष मात्र आनंदात बेडवर झोपलेला असतो. सगळे इकडे तिकडे नाणं शोधायला लागतात. संतोष म्हणतो, काय झालं? लक्ष्मी म्हणते, संतोष बघ ना, त्या डब्बीत नाणंच नव्हतं. संतोष आव्हानात म्हणतो, सोन्याचं नाणं नव्हतं, मग कुठं गेलं? तो आता सगळ्यांबरोबर घरभर नाणं शोधत असतो. पण हे सगळे विना बघत असते आणि तिला संतोषचा खूप राग येतो. ती बेडरूममध्ये जाते आणि म्हणते, का वागलास असं? तुम्हाला नाणं चोरायला काहीच नाही वाटलं? संतोष म्हणतो, नाही वाटलं. हे विचारणारी तू कोण? विना म्हणते, ह्या घरची जबाबदारी स्त्री, तुमची बायको आणि या घरची मोठी सून. तुम्ही जे काय वागलात ना ते खूप भयंकर होतं. तुम्हाला नाणं काढताना जराही लाज वाटली नाही की तिथे गेल्यानंतर आईंचा किती अपमान होईल? संतोष म्हणतो, मला नाही फरक पडत. विना म्हणते, मला फरक पडतो, कारण ते माझं कुटुंब आहे आणि त्यांचा मान हा माझा मान आहे. आजपर्यंत मी तुमच्या सगळ्या चुकांवर पांघरून घातलं, पण तुम्ही ह्या थराला जाल असं कधी वाटलं नव्हतं. पण नाही, आजपर्यंत मीच चुकले. तुमच्या चुका मी कुणालाही दाखवून दिल्या नाही, पण आज मात्र मी घरात सगळ्यांना सांगणार, ते नाणं तुम्ही चोरलं. आता मात्र संतोष चांगलाच हादरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.